Hello students, today we learn about new point, that is formula mass. In previous lecture we already discussed, that is molecular mass. In this video we study the formula mass. First, the definition of formula mass is the sum of atomic masses, the sum of atomic masses of the atoms present in the formula is called formula mass. म्हणजे काय बघा, फॉर्म्युला मास कशाला म्हणायचं आपल्याला? द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज फॉर्म्युला मास. म्हणजे बघा, जर एखादा फॉर्म्युला असेल, त्या फॉर्म्युल्यामध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहे आणि त्या ॲटमचं जे ॲटॉमिक मास असेल, त्या ॲटमच्या ॲटॉमिक मासचं आपल्याला काय करायचं आहे? समेशन करायचे, सम करायचे किंवा बेरीज करायची. त्याला आपण काय होणार आहे? फॉर्म्युला मास. या टाईपचं एक्झाम्पल आपण मोलेक्युलर फॉर्म्युलामध्ये स्टडी केले. बघा एक्झाम्पल, सपोज फर्स्ट एक्झाम्पल NaCl, आपण हे स्टडी केलेलं पण आहे. आता NaClचं आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला मास फाइंड आउट करायचा. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे NaCl, आणि या NaCl किंवा फॉर्म्युल्याचं आपल्याला फॉर्म्युला मास फाइंड आउट करायचं असताना त्याचं काय पाहिजे? आपल्याला ॲटॉमिक मासेस फाइंड आउट पाहिजे. आता ॲटॉमिक मास जे असेल, सोडियम जे असेल, सोडियमचा ॲटॉमिक मास असेल 23, आणि जे क्लोरीन असेल, क्लोरीनचा ॲटॉमिक मास असेल 35.5. आता हे जे ॲटॉमिक मास असेल, ॲटॉमिक मासचं आपल्याला काय करायचं आहे? समेशन करायचं किंवा सम करायचे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? फॉर्म्युला मास म्हणणार आहे. आता इथं जर आपण फॉर्म्युला मास फाइंड आउट केलं तर सोडियम आपल्या किती आहे? 1 आहे. याचा अर्थ ॲटॉमिक मास ऑफ सोडियम 1 × 23 समेशन म्हणजे बेरीज, किंवा आपण त्याला काय म्हणतोय? दोन्हीचे ॲडिशन म्हणतोय. येतं लक्षात? मग आता सोडियम प्लस क्लोरीनचा ॲटॉमिक मास घ्यायचा आपल्याला. सोडियमचं घेत आहे 1 सोडियम आहे म्हणून 1 × 23, प्लस क्लोरीन किती आपल्याकडे? 1च आहे म्हणून 1 × 35.5 इज इक्वल टू 23 + 35.5. या दोघांची काय करायचं? आपल्याला समेशन करायचे. जे आन्सर येईल ते आन्सर असेल 58.5 म्यू. आपल्याला माहिती आहे म्यू म्हणजेच काय असेल? युनिफाईड युनिट असेल, बरोबर आहे की नाही? युनिफाईड मास युनिट असेल. हे झालं त्याचा फॉर्म्युलेचं काय आलं? फॉर्म्युला मास फाइंड आउट केला आपण. अनदर एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज नेक्स्ट एक्झाम्पल असेल, आपण एक्झाम्पल घेतलं, सपोज कॅल्शियम सल्फेट CaSO4. आता जो कॅल्शियम असेल, कॅल्शियमचा ॲटॉमिक मास पाहिजे आपल्याला, सल्फरचं पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. कारण त्या आपण काय म्हणलं? द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स. ॲटम कोणकोणते आहे? कॅल्शियम आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे, प्रेझेंट इन द फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यामध्ये जे ॲटम प्रेझेंट असेल त्यांचं आपल्याला काय करायचं आहे? ॲटॉमिक मासचं काय करायचं आहे? समेशन करायचं. आता ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम जे असेल 40.1 आहे. किती आहे? 40.1. सल्फर जो असेल, सल्फरचा ॲटॉमिक मास असेल 32, आणि जो ऑक्सिजन 32.1 आहे, आणि ऑक्सिजन जो असेल त्याचा ॲटॉमिक मास असेल 16. सिंपल. मग आता आपण काय करायचं? यांचं समेशन करायचं आहे. आता कॅल्शियम कंपाऊंडमध्ये किती आहे? 1च आहे म्हणून 1 × 40.1 प्लस सल्फर किती आपल्याकडे? 1च आहे म्हणून 1 × सल्फर किती आहे? 32.1 प्लस ऑक्सिजन किती आपल्याकडे? 4 आहे, O4 म्हटलंय म्हणून 4 × ऑक्सिजन किती आहे? 16 म्हणून 4 × 16 इज इक्वल टू 40.1 × 1 40.1 प्लस 32.1 × 1 32.1 प्लस 16 × 4 किंवा 4 × 16 is equal to 64.
या दोन्ही सगळ्यांचं काय करायचं आपल्याला समेशन करायचं आहे आणि समेशन केल्यानंतर काय होईल त्याचे आन्सर असेल ते येईल आपलं सपोज 2 आन्सर असेल 136.2 युनिफाईड युनिट असेल तुमचं आलं म्यू आणि याला म्हणतो आपण फॉर्म्युला मास ऑफ CaSO4 is equal to 136.2 mu unified unit. Another example बघूया आपण सपोज कॉपर नायट्रेट घेऊ सपोज CuNO3 twice. आता CuNO3 twice जो असेल CuNO3 twice काय करायचं आपल्याला फॉर्म्युला मास फाइंड आउट करायचं त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे तुमचा ॲटॉमिक मास असेल ॲटॉमिक मास ऑफ कॉपर नायट्रोजन ऑक्सिजन कॉपर नायट्रोजन ऑक्सिजन तीनच आयटम आपल्याकडे प्रेझेंट आहे जे कॉपर असेल कॉपरचं असेल 63.5 बरोबर नायट्रोजन आपल्याला माहिती आहे नायट्रोजन असेल 14 आणि ऑक्सिजन असेल तो काय असेल 16 मग आता आपण काय करायचं समेशन करायचं कॉपर किती आपल्याकडे 1 आहे म्हणून 1 इंटू 63.5 1 इंटू 63.5 प्लस इथे या ब्रॅकेटला टॉईस आहे याचा प्रत्येक काय असणार डबल असेल इथे नायट्रोजन 1 आहे आणि इथे टॉईस म्हणजे किती आले 2 नायट्रोजन आले 2 इंटू 14 प्लस ऑक्सिजन आपल्याकडे किती 3 आहे आणि 3 इंटू 2 6 डबल होतील ना म्हणून काय येईल 6 इंटू 16 इज इक्वल टू आता 63.5 प्लस 14 इंटू 2 18 असेल प्लस 16 इंटू 6 किती होईल 96 यांची सगळ्यात आपल्याला समेशन करायची म्हणजे जे असेल जे आन्सर येईल ते काय असेल फॉर्म्युला मास ऑफ द दिस फॉर्म्युला CuNO3 twice विथ असेल 5 म्हणजे असं असेल 177.5 मायक्रॉन किंवा युनिफाईड युनिट हे असेल त्या कंपाऊंडचं फॉर्म्युला मास सिंपल फॉर्म्युला मास असेल तुम्हाला फॉर्म्युला दिलेला असेल जे ॲटम्स प्रेझेंट असेल त्या कंपाऊंडमध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा सबस्टन्समध्ये त्या ॲटमचं तुम्हाला ॲटॉमिक मासेस दिले असेल आणि त्या ॲटॉमिक मासेसचं तुम्हाला काय करायचं फक्त समेशन करायचं आहे आणि जे आन्सर येईल ते असेल त्या आपल्या फॉर्म्युल्याचं काय असेल फॉर्म्युला मास असेल नेक्स्ट पॉईंट स्टडी करूया आपण मोल नेक्स्ट पॉइंट असेल मोल आता मोल म्हणजे काय बघा मोलचे पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहू द अमाऊंट ऑफ सबस्टन्स द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स as many particles as many particles as there are atoms in exactly 12 gram exactly 12 gram of the carbon 12 isotopes is called mole. आता आयसोटोप्स म्हणजे काय असेल सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला हे आपण पुढे स्टडी करणारच आहे मोल कशाला म्हणायचं आपल्याला द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स त्या सबस्टन्समध्ये काय पाहिजे बघा मेनी पार्टिकल्स त्या सबस्टन्समध्ये काय असणार आहे अनेक पार्टिकल असेल ॲज देअर आर ॲटम्स म्हणजे काय असणार ते ॲटम्स असेल इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम ते काय असणार आहे परफेक्टली किंवा एक्झॅक्टली म्हणजे फिक्स काय असेल 12 ग्रॅम असेल ऑफ द कार्बन 12 आयसोटोप्स ऑफ द कार्बन 12 आयसोटोप्स इज कॉल्ड ॲज मोल युनिट ऑफ मोल किंवा इट इज म्हणजे जे मोल असेल त्याचं युनिट काय असेल मोल असेल फक्त काय असेल मोल MOL हे आपण काय त्याचं युनिट दाखवू शकतो बरं त्या लक्षात म्हणजे आपल्याला मोल कशाला म्हणायचं द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी पार्टिकल्स
as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotopes. म्हणजे कार्बन 12 जे आयसोटोप जे असेल ते तेवढे ॲटम फिक्स असेल ते किती असेल 12 ग्रॅम असेल आणि त्याला काय म्हणतो आपण मोल म्हणतो. आणि जे आपण युनिट जे असेल ते युनिट कशाने दाखवतंय त्याचं काय असेल मोल असेल MOL असेल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा सर्वात महत्त्वाचा मोलार मास. मोलार मास. आता मोलार मास नावात बघा थोडा फरक आहे. मोल मोलार मास. आता मोलार मास कशाला म्हणायचं द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. The mass of 1 mole of a substance in grams is called molar mass. Is called molar mass. आता आपण याच्यावरून मोल पण काढू शकतो. 1 मोल म्हणजे काय असेल 1 मोल इज इक्वल टू 6.022 into 10 raised to 23 ग्रॅम हे असेल तुमच्याला मोलची व्हॅल्यू असेल. आता राहिलं आपलं मोलार मास. मोलार मास कशाला म्हणतोय आपण द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम्स. ते कशामध्ये पाहिजे आपल्याला ग्रॅम्समध्ये पाहिजे त्याला काय म्हणतो आपण मोलार मास. फॉर एक्झाम्पल जर आपण हायड्रोजन ॲटम घेतला हायड्रोजन ॲटमचा सपोज इथं असेल हायड्रोजन हे असेल आपलं ॲटोमिक मास आणि लास्ट बघायचं आपल्याला मोलार मास. आणि मोलार मासचं जे युनिट आहे मोलार मासचं युनिट काय असेल ग्रॅम पर मोल असेल. ग्रॅम पर मोल हे असंही दाखवतात किंवा ऑर ग्रॅम मोल इनवर्स. पर मोल म्हणजेच काय मोल इनवर्स असेल. आता मोलार मास आपण कसे घेतोय सपोज हायड्रोजन आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आपल्याला माहिती आहे कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती असेल 1.0 म्यू. आपण युनिफाईड मास दाखवतोय 1 आहे ॲटॉमिक मास. जे मोलार मास आहे ते काय म्हटलं आपण द मोलार मास 1 मोल ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम्स इज कॉल्ड काय असेल आपलं मोलार मास असेल. मग आपलं ॲटॉमिक मास जे असेल तेच काय असेल त्याचं मोलार मास असेल. जे म्यू व्हॅल्यू असेल ते काय असेल सेम असेल म्हणून 1.0 पण युनिट काय असेल ग्रॅम मोल इनवर्स किंवा ग्रॅम पर मोल असेल. सपोज आपण घेतलाय सेकंड कार्बन. आपल्याला माहिती आहे कार्बनचा ॲटॉमिक मास जो असेल ते किती असेल 12 असेल 12.0 आणि जे तुमचा ॲटॉमिक मास असेल तेच काय असेल त्याचा मोलार मास म्हणजे असेल 12.0 पण युनिट काय असेल ग्रॅम पर मोल किंवा ग्रॅम मोल इनवर्स. नेक्स्ट घेऊ सपोज आपण ऑक्सिजन. ऑक्सिजनचं आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक मास किती असेल 16 असेल. मोलार मास काय येईल 16.0 पण ते कशामध्ये असेल ग्रॅममध्ये असेल ग्रॅम पर मोल. याला म्हणायचं आपल्याला मोलार मास. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 कन्सेप्ट स्टडी केले फॉर्म्युला मास मोल अँड मोलार मास. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट स्टडी करूया. धन्यवाद.